बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. महायुतीतच फोडाफोडीचे राजकारण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्तेची चढाओढ सुरू झाली असून शिवसेना, शिंदे गट आणि भाजपमध्ये फोडाफोडीबाबत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. शिवसेनेनंतर आता भाजपमध्येही इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश वाढत आहे. महायुतीतील घटक पक्षातील अस्थिरता आणि अंतर्गत गटबाजी उघड होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तसेच आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्तीमधील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या आघाडींमुळे महायुती सरकारमध्ये फोडाफोडीचे राजकारणाला सुरुवात झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून काही गट महायुतीसोबत तर काही महाविकास आघाडीसोबत आहेत. जनसुराज्य शक्ती महायुतीचा घटक असतानाही त्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपची साथ स्वीकारली आहे.